ओळखपत्र नाही तर पालिकेत प्रवेशही नाही। महापालिका सुरक्षा रक्षकांना सक्त ताकीद देण्यात आली आहे। महापालिका कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत आणि विविध ठिकाणी ओळखपत्र वापरणं बंधनकारक असणार आहे। ओळखपत्र घालण्याचा GR असताना अनेक कर्मचारी नियम पायदळी तुडवत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे कठोर पावलं उचलण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत। सांगली महानगरपालिकेमध्ये काँग्रेसमध्ये गटबाजी दिसतीये। चंद्रपूर पाठोपाठ सांगलीतही काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यानं वाद निर्माण होतोय। काँग्रेसचा एक नाराज गट भाजपच्या संपर्कात असल्याची देखील बातमी समोर आली आहे। नाराज गटात काँग्रेसच्या 8 नगरसेवकांचा समावेश आहे। चंद्रपूरप्रमाणे सांगलीतही मिशन लोटस राबवण्याची शक्यता वर्तवली जाते। 2 सख्ख्या बहिणींकडून भावाची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे। बहिणींकडून भावाची तब्बल 2 कोटींची फसवणूक आहे। शेअर्स आणि प्लॉट विकून जवळपास 1.95 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमधला हा सगळा प्रकार आहे। वाशिमच्या वर्दरी बुद्रुक या गावात भीषण पाणी समस्या आहे। ग्रामपंचायत जिल्हा प्रशासन समस्येवर उपाय करण्यात अपयशी ठरत आहे, असं या ठिकाणी नागरिकांचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। दिवसागणिक ही समस्या अधिकच गंभीर होताना दिसतेय। फेब्रुवारी महिन्यात ही परिस्थिती आहे, तर पुढे अजून उन्हाळा काढायचा आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात ही परिस्थिती आणखीन भीषण रूप धारण करेल अशी चर्चा आहे। अमरावतीच्या धामणगावात धक्कादायक घटना घडली आहे। लग्नाचं आमिष दाखवून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे। पीडित 9 महिन्यांची गर्भवती असल्याची बातमी आहे। मंगरुळ दस्तगीर पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।